मराठी आम्ही ऐकलं की आम्हाला राजसाहेब आठवतात. मराठी हा शब्द ऐकल्यावर राजसाहेबांना काय दिसतं डोळ्यात? मराठा साम्राज्य ते जे वैभव आहे, मी नेहमी सांगतो की या हिंद प्रांतावरती मराठा साम्राज्याने राज्य केलं. 1-2 वर्ष नाही, 125 वर्ष. म्हणजे या भागामधल्या, या भूभागामधल्या माणसांनी केलेलं एकमेव राज्य हे मराठा साम्राज्याचं आहे. बाकीचे सगळे बाहेरून आले. ते वैभव ते आम्हाला टिकवता नाही आलं. मी काल परवा दिवशी मी त्या कसब्यामध्ये गेलो होतो. मी म्हटलं, अरे आपल्याला कळतंय का? म्हटलं, ही जी भूमी आहे हे या सत्तेचं केंद्र होतं. म्हणजे जिथे लालमान होता किंवा आहे, जिथे शनिवारवाडा आहे, इथून सत्तेची केंद्र सगळी राज्य हाकलं जायचं, देश हाकला जायचा. सोन्याचा नांगर चालवला शिवरायांनी तिथे. सो म्हणजे मी त्याची एक गोष्ट पण सांगितली की ती अनेकांना माहित नव्हती. अनेकांनी मला, पुण्यातल्या काही लोकांनी मला सांगितलं की अरे आम्हाला कल्पनाच नव्हती या गोष्टींची, की ज्यावेळेला त्या शहाजी राजांनी बंड केलं, म्हणजे मोगलांकडनं बाहेर पडल्यावरती वर्ष 1.5 वर्ष काही नव्हते, कोणाहीकडे नव्हते. आणि त्याच्यानंतर ज्याला ते बंड केलं, ते बंड मोडलं गेलं आणि त्याच्यानंतर तो म्हणतो ना आपण गाढवाचा नांगर फिरवला, पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं. पुढं उद्ध्वस्त म्हणजे उद्ध्वस्त, काही नव्हतं तिकडे. मग शहाजीराजे हे आदिलशाहीकडे गेले, मग त्याच्यानंतर ते बँगलोरला गेले, आताचं काय बंगळुरू तिकडे गेले. आणि मग तिकडनं म्हणजे जिजाऊ साहेब आणि महाराज पण तिकडे होते बँगलोरला. आणि मग त्याच्यानंतर त्यांना पुणे परगणा मिळाला. आणि परगणा मिळाल्यावरती त्यांनी जिजाऊ साहेबांना आणि महाराजांना इथे पाठवलं. लाल महाल बांधल्यानंतर ते इथे आले. अख्खं पुणे उद्ध्वस्त झालेलं होतं. मंदिरं नव्हती, काही नव्हतं. आणि मग त्याला जिजाऊ साहेबांनी फरमान सोडलं, देव शोधा. सगळे दादोजी कोंडदेवांपासून सगळेजण होते, सगळे लागले कामाला देव शोधायला. म्हणजे त्याचा एक मला जे माहिती त्याप्रमाणे एका याच्यात लिहिलेलं आहे की ठकारांच्या वाडियात मागच्या बाजूस एका कोणी आडात एक गणपती सापडला. तो गणपती ते घेऊन आले. त्या गणपतीचा जिजाऊ साहेबांनी जीर्णोद्धार केला, तो कसब्याचा गणपती. आणि म्हणून पहिला मान मिरवणुकीचा हा त्याचा आहे. बरोबर आहे. आज तिथून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे. आपल्याला मराठा साम्राज्य माहित नाही, आपल्याला मराठा वैभव माहित नाही, महाराष्ट्राची आपल्याला ताकद माहित नाही, महाराष्ट्राने काय काय करून ठेवलंय, कळलं का? म्हणजे तुम्ही अशी एकही गोष्ट नाही की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पुढे नव्हता. खरं तर महाराष्ट्राने या देशाला अनेक गोष्टी दिल्या आणि आमचीच लोक चाच पडत आहेत. एकदा मला असं वाटतं मराठी महाराष्ट्राचा इतिहास हा एकदा अंतर्मुख होऊन एकदा तुम्ही बघा, मग तुम्हाला समजेल तुम्ही कोण आहात.